सुरेश आणि नरेश दोघेही सारखेच एका वाईन शॉप मध्ये यायचे. काही दिवसांनी वाईन शॉप मालकाला धक्का बसला. त्यानंतर सुरेश आणि नरेशच्या जोडीचा कारनामा समोर आला. मात्र या जोडीला आणखीन एका व्यक्तीची साथ मिळाली आणि या व्यक्तीचं नाव समोर येताच वाईन शॉपच्या मालकालाही धक्का बसला. जाणून घेऊयात पोलिसांनी या जोडीला नेमकी अटक का केली. कल्याण पूर्व येथील नेतिवली परिसरामध्ये एक वाईन शॉप आहे. या वाईन शॉप मालकाच्या लक्षात आलं की दारू विक्रीचा आपला हिशोब काही जुळून येत नाहीये. जवळपास 1-2 नाही तर तब्बल 6 लाखाची दारू चोरीला गेलीये. त्यामुळे या मालकानं कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास कल्याण क्राईम ब्रांचचं पथक करत होतं. कल्याण क्राईम ब्रांचनं याचा तपास केला आणि त्यानंतर सर्व गोलमाल समोर आला. सुनील कुंदन हा तरुण याच वाईन शॉपमध्ये काम करतो. तो या वाईन शॉपच्या काउंटरवर उभा राहायचा आणि त्याचे 2 मित्र एका दिवसाआड एक आलटून पालटून त्याच वाईन शॉपमध्ये दारू घेण्याच्या बहाण्याने यायचे. सुनील हातचलाकी दाखवायचा आणि 5 ते 6 हजाराची दारू या दोघांना द्यायचा. आत्तापर्यंत 6 लाखाची दारू या दोघांना त्यानं दिली आहे आणि ही दारू हे 3 जण मिळून बाहेर विकायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. गुन्हा दाखल झाल्यापासून सुनील कुंदन हा तिथून पसार झाला होता. 13 एप्रिलला पोलीस कर्मचारी गोरक्ष शेकडे यांना माहिती मिळाली की सुनील हा कुठे नेमका उभा आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचं पथक गेलं आणि सुनीलला अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे 2 साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांना देखील कल्याण क्राईम ब्रांचनं अटक केली.